धर्मांतर प्रकरणामधील आरोपी निदा खानची सलग दुसऱ्या दिवशी एसआयटी कडून चौकशी सुरू। पीडित महिलांवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा निदावर आरोप। नमाज आणि कलमा पठणाचे प्रशिक्षण कसं दिलं याची चौकशी होणार। नाशिक धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खानसह एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचा मोबाईल जप्त। पोलिसांकडून कॉल डिटेल्सची पडताळणी। नाशिक धर्मांतर प्रकरण निदा खान पुरतं मर्यादित नाही। महाराष्ट्रभर अनेक निदा खान तयार झाल्यात। मंत्री संजय शिरसाट यांचा खळबळजनक दावा। निदा खानच्या कनेक्शनवरून एमआयएमवर सुद्धा गंभीर आरोप। छत्रपती संभाजीनगरात एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्याकडून ओवेसी यांच्या स्वागताचे बॅनर। मतीन यांच्यावर धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला मदत केल्याचा आरोप। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक। कीर्तनकार संग्राम भंडारेंसह 10 ते 12 जणांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा लवांडे यांचा आरोप। शाईफेक प्रकरणामध्ये संग्राम भंडारे यांचं मंत्री नितेश राणे आणि संग्राम जगताप यांच्याकडून समर्थन। भंडारेंनी केलेली कृती योग्य असल्याचं मत। महायुतीकडून समन्वय समितीमध्ये मोठे बदल। सरकारमधील समन्वयासाठी आता मंत्र्यांची समिती। प्रदेशाध्यक्षांऐवजी आता मंत्री काम पाहणार। विश्वसनीय सूत्रांची झी24 तासला माहिती। रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड। पुढील 3 वर्ष पाहणार संस्थेचा कारभार। अध्यक्षपदासाठी इतर कुणाचाच अर्ज न आल्यामुळे बिनविरोध निवड। पुणे, नाशिक आणि धुळ्यामध्ये सीएनजी महागला। सीएनजी मध्ये प्रति किलो 1.5 रुपयांची वाढ। मध्यरात्रीपासून नवे दर लागू। रिक्षाचं भाडं वाढण्याची शक्यता। पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी राज। सुवेंदू यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ। पंतप्रधान नरेंद्र मोदी, शहांसह महायुतीमधील तिन्ही नेत्यांची शपथविधी सोहळ्याला उपस्थिती। थलपती विजय यांच्या शपथविधीला ब्रेक। एएमके आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगनं पाठिंबा देण्याचं नाकारल्यामुळे गोंधळ। टीव्हीकेच्या सत्ता स्थापनेचा पेच वाढला। लेफ्टनंट जनरल राजा सुब्रमण्य होणार देशाचे नवे सीडीएस। विद्यमान सीडीएस अनिल चौहान 30 मेला निवृत्त होणार। संरक्षण व्यवहार विभागाच्या सचिवांची जबाबदारीही सांभाळणार।